नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एम्प्लॉयमेंट याच्या संबंधी महत्त्वाच्या काही डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या बघितल्यात, राईट. आता हे जे सगळं अनएम्प्लॉयमेंट, ही जी सगळी अनएम्प्लॉयमेंटची आकडेवारी आहे, ही काढण्यासाठी, ही मोजण्यासाठी NSSO आणि इव्हन आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संस्था या नेमका कोणत्या संकल्पना वापरतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यातली महत्त्वाची संकल्पना आहे युज्युअल ॲक्टिव्हिटी स्टेटस. याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो सामान्य स्थिती. ओके, युज्युअल स्टेटस किंवा युज्युअल ॲक्टिव्हिटी स्टेटस, सामान्य स्थिती असं म्हणू शकतो मराठीमध्ये. पण शक्यतो इंग्लिशमध्ये युज्युअल स्टेटस किंवा युज्युअल ॲक्टिव्हिटी स्टेटस हे महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवायचं की ही जी युज्युअल ॲक्टिव्हिटी स्टेटस आहे, ही कोणत्या पिरियडसाठी मोजली जाते, हे स्टेटस कोणत्या पिरियडसाठी मोजलं जातं, तर ते 365 दिवस म्हणजे 1 वर्षासाठी मोजले जाते. हे का लक्षात ठेवायचं, याच्याकरता लक्षात ठेवायचं की याच्या पुढे 2 कन्सेप्ट येणार आहेत. ज्या एक कन्सेप्ट असते ती 1 आठवड्यासाठी आणि अजून एक कन्सेप्ट असते ती असते 1 दिवसासाठी. ठीक आहे. सो ही जी युज्युअल ॲक्टिव्हिटी स्टेटस किंवा युज्युअल स्टेटस ही कन्सेप्ट आहे, ही 1 वर्षासाठीची कन्सेप्ट आहे, हे पक्क लक्षात ठेवा. हे 1 वर्ष कधीपासून, ज्या दिवशी सर्व्हे केला जातो आहे बेसिकली. आता हे सगळं कशाने ठरवलं जातं, सर्वेद्वारे ठरवलं जातं. प्रत्यक्षात सर्वेक्षण केलं जातं NSSOद्वारे. तर ज्या दिवशी सर्वेक्षण केलं जातं आहे त्याच्या आधीचे 365 दिवस हे मोजलं जातं. ओके, ठीक आहे. आता बघा, याच्यासाठी कोणता क्रायटेरिया किंवा निकष वापरला जातो, तर तो निकष वापरला जातो मेजर टाईम क्रायटेरिया. ओके, मेजर टाईम क्रायटेरिया म्हणजे काय, म्हणजे असं की जो आपण 365 दिवस मोजतो आहे, 365 दिवसाचा सर्वे करतो आहे, त्याच्यातला जास्तीत जास्त वेळ हा कशावर गेला, हा या क्रायटेरियाला म्हणतो आपण मेजर टाईम क्रायटेरिया. ठीक आहे, ओके. कुठे, 365 दिवसासाठी. तर हे काढण्यासाठी काय केलं जातं, सगळ्यात आधी म्हणजे असं ठरवलं जातं की जी टोटल लोकं आहेत की ज्यांचा सर्व्हे केला जातो आहे, ओके, त्यांना बेसिकली ते लेबर फोर्समध्ये आहेत की नाही. ओके, ते लेबर फोर्स म्हणजे काय, श्रमशक्ती म्हणजे असे लोक की जे तयार आहेत, बेसिकली काम करण्याला सक्षम आहेत, तयार आहेत. म्हणजे समजा एखादी व्यक्ती अपंग असली, त्याच्यामुळे काम करू शकत नसेल, तर तिला याच्यात पकडलं जात नाही. एखादी होम मॅनेजर स्त्री असेल, म्हणजे घरी कुटुंब सांभाळणारी, तर ती काउंट केली जात नाही, वगैरे वगैरे. सो आधी हे ठरवलं जातं की ज्यांचं सर्वेक्षण केलं जातं आहे, समजा 10 लाख लोकांचं सर्वेक्षण केलं जात असेल, तर ते लेबर फोर्समध्ये म्हणजे श्रमशक्तीमध्ये आहेत की नाही ते आधी पाहिलं जातं. ओके, श्रमशक्ती लेबर फोर्समध्ये आहेत की नाही पाहिलं जातं. मी याच्यासाठी बघा एक हे तयार केलेलं आहे की लेबर फोर्समध्ये, सो जे बेसिकली सर्व माणसं आहेत त्यांचं एक ब्रॉड ॲक्टिव्हिटी स्टेटस ठरवण्यासाठी आधी काय डिसाईड केलं जातं की ते श्रमशक्तीमध्ये आहेत की नाही आहेत. सो काही जण श्रमशक्तीमध्ये असतात, म्हणजे की ते 50 ते 59 वयोगटातले आहेत, त्यांना काम करण्याची इच्छा आहे, ते काम करू पण शकतात, म्हणजे ते श्रमशक्तीचा भाग आहेत. आणि इतर जे असतात ते श्रमशक्तीचा भाग नसतात. म्हणजे काय की ते आयदर दे आर नॉट वर्किंग, म्हणजे ते आयदर काम करत नसतात किंवा ते काम करण्यासाठी अवेलेबल देखील नाहीत, म्हणजे त्यांची काम करण्याची आयदर इच्छा नाही किंवा काम करण्याची त्यांची क्षमता नाही. ओके, सो दोन भाग कसे केले गेले, आधी 2 भाग हे केले गेले की पहिल्यांदा म्हणजे काय की ते श्रमशक्तीचा भाग आहेत की नाही. सो जे श्रमशक्तीचा भाग आहेत ते आता पुढे घेतले जातात, मग त्यांचे आता 2 भाग पडतात. आता बघा, हे जे श्रमशक्तीचा भाग नाहीच आहेत त्यांना बाजूला काढून टाकलं, कारण त्यांना मोजून काही उपयोगच नाही, कारण त्यांची आयदर इच्छा नाही किंवा त्यांची क्षमता नाही, त्यामुळे यांना काढून टाकलं या आपल्या कॅल्क्युलेशनमधनं. फक्त जे श्रमशक्ती आहेत त्यांना घेतलं. आता यांना 2 भागांमध्ये पुन्हा विभागलं जातं. कशाच्या बेसिसवर, तर
रिलेटिव्हली लॉंग टाईम स्पेंट इन लेबर फोर्स. म्हणजे याचा अर्थ असा की वर्षाच्या 365 दिवसामध्ये जास्तीत जास्त काळ ते लेबर फोर्समध्ये होते, श्रमशक्तीमध्ये होते. म्हणजे काय, ते आयदर काम करत होते किंवा काम शोधत होते आणि त्यांची काम करण्याची इच्छासुद्धा होती. ओके. मग यांचं 2 प्रकारात विभागले जातात. ते एक असे की जे कार्यरत आहेत म्हणजे काम करत आहेत, म्हणजे थोडक्यात की ज्यांना रोजगार आहे. ठीक आहे. आणि दुसरे म्हणजे जे बेरोजगार आहेत. पण बेरोजगार म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे बेरोजगारी ही नॉर्मली अनैच्छिक असते, तीच मोजली जाते. म्हणजे काय की त्यांना काम नाही, दे आर नॉट वर्किंग, ते काम करत नाही आहेत, पण ते काम शोधत आहेत किंवा ते कामासाठी उपलब्ध देखील आहेत, पण त्यांना काम नाही. मग हे कोणते झाले, इंग्लिशमध्ये याला असं म्हटलं जातं, नॉट वर्किंग बट सीकिंग ऑर अवेलेबल फॉर वर्क. म्हणजे ते त्यांना रोजगार नाही, पण सीकिंग म्हणजे शोधणे, ते रोजगार शोधत आहेत किंवा ते रोजगारासाठी उपलब्ध आहेत तरी त्यांना काम नाही. म्हणजे मराठीमध्ये, साध्या मराठीमध्ये हे बेरोजगार झाले किंवा साध्या इंग्लिशमध्ये ते अनएम्प्लॉईड झाले. बरोबर, अनएम्प्लॉईड झाले. ठीक. आणि जे श्रमशक्तीचा भाग आहेत आणि ज्यांच्याकडे रोजगार पण आहे ते कशात आले, रोजगारीत झाले, म्हणजे वर्किंग झाले. ओके. आता हे जे काम करत आहेत, या काम करण्यामध्ये प्रत्येक माणूस संपूर्ण वर्ष एकच काम करतो का, नॉट नेसेसरी. बघा, अनेक जण एखादं काम पार्ट टाईम करतात आणि उरलेल्या वेळेत दुसरं काम करतात, किंवा एखादं काम ते पूर्ण वेळ करतात आणि आठवड्याच्या शेवटी सुट्टींच्या दिवशी दुसरं कुठलं तरी काम करतात. म्हणजे एक व्यक्ती ही अनेक कामं करत असू शकते. मग जर ते एकापेक्षा जास्त काम करत असतील, म्हणजे मोर दॅन वन ॲक्टिव्हिटी असेल, तर मग यांचं डिटेल ॲक्टिव्हिटी स्टेटस काढलं जातं. हे जे ॲक्टिव्हिटी स्टेटस होतं हे काय होतं, ब्रॉड म्हणजे व्यापक कार्यकारी स्टेटस होतं, स्थिती होती. आता डिटेल ॲक्टिव्हिटी स्टेटस म्हणजे मग याच्यासाठी कोणता क्रायटेरिया वापरला जातो, रिलेटिव्हली लॉंग टाईम स्पेंट. म्हणजे काय की समजा एखादी व्यक्ती 3 कामं करत असेल, हे काम वर्षातले 190 दिवस करत असेल, एखादं काम 60 दिवस करत असेल, एखादं काम 40 दिवस करत असेल, तर रिलेटिव्हली लॉंग टाईम कशात स्पेंड केला जाणे, म्हणजे तुलनेने जास्त काळ कोणत्या, समजा ही ॲक्टिव्हिटी ए आहे, म्हणजे काम ए प्रकारचं काम आहे, हे बी काम आहे, हे सी काम आहे, तुलनेने कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये, कोणत्या कामामध्ये त्यांनी जास्त टाईम स्पेंड केला, जास्त वेळ घालवला, तर ए. सो ज्याच्यात रिलेटिव्हली जास्त वेळ ती व्यक्ती घालवते त्याला युज्युअल प्रिन्सिपाल स्टेटस म्हणतात. ओके. युज्युअल प्रिन्सिपाल म्हणजे मुख्य, म्हणजे सामान्य मुख्य. ठीक आहे, सामान्य मुख्य कार्य, युज्युअल म्हणजे सामान्य. सो जे युज्युअल स्टेटस आहे त्याच्यामध्ये मग 2 भाग पडतात, युज्युअल प्रिन्सिपाल स्टेटस. ओके. किंवा नुसतं प्रिन्सिपाल स्टेटस पण म्हणतात त्याला, PS म्हणजे काय, मुख्य कार्य. आणि जे तुलनेने कमी वेळ केलं जातं, समजा 2च केलेत असे काम धरू आपण, हे समजा बी आहे, हे 60च दिवस केलं, याला म्हणतात सबसिडियरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी स्टेटस, म्हणजे दुय्यम कार्य. आणि याला शॉर्टमध्ये सबसिडियरी स्टेटस असं म्हणतात. सो जे रोजगारीत असतात त्यांच्यामध्ये युज्युअल स्टेटस असतं रोजगारीत. त्याचे 2 भाग कोणते पडतात, एक म्हणजे प्रिन्सिपाल किंवा मुख्य स्टेटस, आणि सबसिडियरी म्हणजे दुय्यम स्टेटस. ओके. आणि ज्यावेळी मुख्य स्थिती काढली जाते त्यावेळी हे PS अधिक SS असे दोन्हीही धरले जातात. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये जे सबसिडियरी स्टेटस आहे त्याच्याच बाबतीत आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट माहिती असली पाहिजे. कुठे गेलं ते, 1 मिनिट, हां इथे. सो सबसिडियरी म्हणजे दुय्यम कार्य काय आहे, तर त्याला क्रायटेरिया आहे की ते 365 दिवस आपण मोजतोय, आपल्याला माहीत आहे
या 365 दिवसात किमान 30 दिवस किंवा 30 दिवसांपेक्षा जास्त जी ॲक्टिव्हिटी केलेली असेल तिला दुय्यम म्हटलं जातं. ओके, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने, ए व्यक्ती आहे, दुसरी एक बी व्यक्ती आहे. ए व्यक्तीने एक काम केलं 350 दिवस आणि दुसरं काम केलं 10 दिवस आणि 5 दिवस रिकामाच राहिला. एका व्यक्तीने 200 दिवस एक काम केलं आणि 160 दिवस दुसरं काम केलं. आता याने 350 दिवस रिलेटिव्हली जास्त काम कोणतं केलं, हे काम केलं, म्हणजे हे कोणतं राहील, प्रिन्सिपाल स्टेटस किंवा मुख्य कार्य. आता हे 10 आहे, मग याला आपण दुय्यम किंवा सबसिडियरी हे म्हणू का स्टेटस? नाही, कारण किमान 30 दिवस पाहिजेत. किमान 30 दिवस नाही आहे म्हणजे याला पकडलं जाणार नाही. बीने 200 दिवस जे मुख्य काम केलं त्याला प्रिन्सिपल स्टेटस म्हटलं जाईल, म्हणजे मुख्य कार्य. दुसरं 160 दिवस केलं, हे 30पेक्षा जास्त आहे की नाही? यस, मग याला दुय्यम किंवा सेकंडरी स्टेटस म्हटलं जाईल. ओके, सो दुय्यम किंवा सेकंडरी स्टेटससाठी 30 दिवस किंवा 30 दिवसापेक्षा जास्त एका वर्षातनं हे गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, राईट. आता हे जे आपण बघितलं, हे काय बघितलं आपण? युज्युअल स्टेटसचं बघितलं. युज्युअल स्टेटसमध्ये आपण 2 बघितले. काय? युज्युअल स्टेटसमध्ये एक प्रिन्सिपल स्टेटस आणि एक सबसिडियरी स्टेटस, मुख्य कार्य आणि दुय्यम कार्य. ओके, ही होती एक कन्सेप्ट. याला क्रायटेरिया काय होता? सर्वेचा 365 दिवसाचा होता आणि दुय्यमसाठी कमीत कमी 30 दिवसाचं क्रायटेरिया होता. राईट, ठीक आहे. आता पुढची दुसरी कन्सेप्ट आहे आपली, काय आहे? करंट वीकली ॲक्टिव्हिटी स्टेटस किंवा करंट वीकली स्टेटस. आता इथे शब्द आलेला आहे वीकली. बघा, वीकली म्हणजे काय? आठवडा. वीक म्हणजे आठवडा, म्हणजे आठवड्याचं स्टेटस आहे. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ म्हणजे याच्यामध्ये ज्या दिवशी सर्वे केला जातो आहे त्याच्या 7 दिवस आधी ती व्यक्ती कोणत्या रोजगारात होती, काय करत होती, हे बघितलं जातं. सो एखाद्या व्यक्तीची रोजगाराची स्थिती या CWS करंट वीकली स्टेटसमध्ये किती दिवसांची बघितली जाते? 1 वीकची, म्हणून त्याला करंट वीकली स्टेटस म्हणतात. 1 वीक म्हणजेच 7 डेज. करेक्ट, 7 दिवस. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये काय ठरवलं जातं? असं ठरवलं जातं की ज्या व्यक्तीने त्या आठवड्यात किमान 1 दिवशी किमान 1 तास काम केलेलं असेल किंवा त्या व्यक्तीला या 7 दिवसापैकी म्हणजे एका आठवड्यापैकी किमान एका दिवशी 1 तासाचं काम उपलब्ध असेल तर त्याला एम्प्लॉईड म्हणजे रोजगारीत समजलं जातं. ठीक आहे, सो याला क्रायटेरिया काय आहे की किमान 1 दिवसात 1 तास. कुठलाही दिवस 1, असं नाही की प्रत्येक दिवशी किमान 1 तास, असं नाही बरं का मित्रांनो. 7ही दिवस मिळून म्हणजे 7 दिवस 24 तास प्रत्येकी किती झाले? 28, 2, 7, 2, 14, 15, 16, 168 तास आठवड्याचे झाले. या संपूर्ण 7 दिवस मिळून त्याने किमान 1 दिवस काम केलेलं असलं पाहिजे किंवा त्याला काम अवेलेबल असलं पाहिजे, तर तो समजला जातो की तो एम्प्लॉईड आहे, म्हणजे रोजगारीत आहे. ठीक आहे, आणि जर त्याला प्रयत्न करून सुद्धा आणि तो कामाला उपलब्ध होता, प्रयत्न करत होता, तरीसुद्धा त्याला एका आठवड्यात किमान 1 ताससुद्धा काम मिळालं नाही तर तो बेरोजगारीत समजला जातो. ठीक आहे, सो करंट वीकली स्टेटसमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे की सर्वे किती दिवसांच्या एम्प्लॉयमेंटचा केला जातो? 7 दिवसांच्या. आणि कोणाला एम्प्लॉईड म्हणजे रोजगारीत समजलं जातं? या 7 दिवस मिळून किमान 1 तास ज्याला रोजगार मिळाला त्याला रोजगारीत समजलं जातं. ओके, राईट. त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट येते ती म्हणजे करंट डेली स्टेटस. ओके, करंट डेली स्टेटस याला म्हणतात CDS. बघा, पहिलं आपण काय बघितलं? युज्युअल स्टेटस. युज्युअल स्टेटसमध्ये युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आणि युज्युअल सबसिडियरी स्टेटस. मग दुसरी कन्सेप्ट बघितली आपण काय? CWS करंट वीकली स्टेटस. राईट,
आणि आता आपण बघतो करंट डेली स्टेटस. आता बघा याच्यामध्ये डेली शब्द आहे, याचाच अर्थ काय की याच्यात आपण दर दिवसाची रोजगाराची स्थिती, ज्यांचा सर्वे करतोय आपण, ज्या लोकांचं सर्वेक्षण करतोय त्या दर दिवसाची आपण स्थिती बघणार आहोत. ओके, सो विशेष करून हे इनफॉर्मल सेक्टर, ओके, म्हणजे अनौपचारिक क्षेत्र जे असतं, म्हणजे बघा एक संघटित क्षेत्र असतं, म्हणजे मोठमोठे कारखाने, फॅक्टरीज वगैरे वगैरे, नंतर गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रायव्हेट ऑफिसेस वगैरे वगैरे. आणि एक इनफॉर्मल सेक्टर असतं, म्हणजे बघा आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघा काही कामगार चौक असतात, तिथे सकाळी कामगार जमा होतात, मग त्यांना ते एकेका दिवसावर त्यांचं आयुष्य चालू असतं की आज रोजगार मिळाला, म्हणजे कोणतरी आलं, कॉन्ट्रॅक्टर घेऊन गेला त्यांना की आज काम आहे, मग त्या दिवशीचा त्यांना रोजगार मिळाला. तर डेली वेजेस असं पण म्हणतो बघा आपण, की त्यांना रोजच्या रोज वेजेस मिळतात ते. तर असं जे इनफॉर्मल सेक्टर असतं, म्हणजे अनौपचारिक क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये जास्त करून हे करंट डेली स्टेटस मोजलं जातं. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये काय केलं जातं की नंबर 1 म्हणजे आपण बघितलं की प्रत्येक दिवसाचं स्टेटस चेक केलं जातं, स्टेटस ऑन ईच डे ऑफ द रेफरन्स वीक. ओके, आणि त्याच्यामध्ये मेजर टाईम क्रायटेरिया वापरला जातो. म्हणजे काय, म्हणजे असं की जर त्या दिवशी, ज्या दिवशीचं आपण सर्वेक्षण करतो त्या दिवशी एखाद्या व्यक्तीने किमान 1 तास किंवा 1 तासापेक्षा जास्त काम केलेलं असेल, किंवा 1 तासापेक्षा जास्त त्याला काम अवेलेबल होतं, पण त्याने नाही केलं, तो भाग वेगळा आहे, म्हणजे त्याला नव्हतं करायचं वगैरे, तर त्याला म्हटलं जातं की रोजगारीत आहे. मात्र याच्यामध्ये काय केलं जातं की प्रत्येक दिवस जो असतो आठवड्यातला, प्रत्येक दिवस हा 2 अर्ध्या दिवसांमध्ये डिव्हाइड केला जातो, किंवा 1 फुल दिवसामध्ये डिव्हाइड केला जातो, आणि या 2 अर्ध्या दिवसांमध्ये त्याला रोजगार होता का नाही होता असं कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, मग जिथे जर एखाद्या व्यक्तीने 1 तासापेक्षा जास्त पण 4 तासापेक्षा कमी काम केलेलं असेल, म्हणजे थोडक्यात 1 ते 4 तास काम केलेलं असेल, किती, 1 ते 4 तास, तर त्याला रोजगारीत समजलं जातं त्या हाफ डेमध्ये. ठीक आहे, त्या हाफ डेमध्ये त्याला रोजगारीत समजलं जातं. आणि जर तो 1 तास 4 तासापेक्षा जास्त जर असेल त्याने काम केलेलं, तर त्याला पूर्ण दिवसासाठी रोजगारीत समजलं जातं. ओके, सो याच्यामध्ये 3 गोष्टी काय लक्षात ठेवायच्या मित्रांनो, 3 गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या की जर एका दिवसामध्ये 1 ताससुद्धा काम मिळालं नाही, एका दिवसामध्ये 1 ताससुद्धा काम मिळालं नाही, तर त्याला बेरोजगार समजलं जातं. ठीक आहे, म्हणजे किमान 1 तास काम मिळालं पाहिजे. ठीक आहे, ज्याला 1 तासापेक्षा जास्त पण 4 तासापेक्षा कमी, म्हणजे 1 ते 4 तास इतकं काम ज्याला मिळालं, त्याने अर्धा दिवस काम केलं असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि 4 तासापेक्षा जास्त तास जर त्याला रोजगार मिळाला असेल, तर त्याने पूर्ण दिवस काम केलं असं समजलं जातं. क्लिअर, ओके, राईट. पुढे जाऊ आपण. आता जे लेबर फोर्सचे एस्टिमेट केले जातात ते या 2 पद्धतीने केले जातात. म्हणजे काय, आपण कन्सेप्ट तर 3 बघितल्या. कोणत्या बघितल्या, युज्युअल स्टेटस बघितलं म्हणजे सामान्य स्थिती, दुसरं करंट वीकली स्टेटस म्हणजे काय, वर्तमान साप्ताहिक स्थिती हे बघितलं, आणि तिसरं काय, करंट वीकली स्टेटस म्हणजे वर्तमान दैनिक स्थिती हे बघितलं. करेक्ट, ठीक आहे, ओके. मात्र जे लेबर फोर्सचे एस्टिमेट म्हणजे श्रमशक्तीचे एस्टिमेट्स केले जातात, अंदाज बांधले जातात, ते या 2 याच्यावर बांधले जातात. पहिलं म्हणजे युज्युअल स्टेटस, याच्यात PS प्लस SS म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे PS म्हणजे प्रिन्सिपाल स्टेटस किंवा काय, मुख्य स्थिती, आणि SS म्हणजे काय, सबसिडियरी
म्हणजे दुय्यम स्थिती. करेक्ट, राईट. सो हे जे युज्युअल स्टेटस म्हणजे सामान्य स्थितीच्या हिशोबाने आकडे मोजले जातात, त्याच्यामध्ये PS आणि SS दोन्ही वापरले जातात. आणि दुसरा वापरला जातो करंट वीकली स्टेटस ॲप्रोच, म्हणजे वर्तमान साप्ताहिक स्थितीचा ॲप्रोच. ठीक आहे, ओके. आता या दोन गोष्टींमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. कोणता फरक आहे? पहिली घेऊ आपण, 3 कन्सेप्ट घेऊ. पहिला काय होता आपला? युज्युअल स्टेटस म्हणजे सामान्य स्थिती ॲप्रोच. दुसरा होता करंट वीकली स्टेटस म्हणजे वर्तमान साप्ताहिक स्थिती. आणि तिसरं होतं करंट डेली स्टेटस म्हणजे वर्तमान दैनिक स्थिती. युज्युअल स्टेटस आणि CWD याच्यामध्ये बेसिकली कोणता मोजताना एक पद्धत वापरली जाते, त्या पद्धतीला म्हणतात पर्सन रेट किंवा याला मराठीमध्ये म्हणतात व्यक्ती दर. ओके, म्हणजे काय? याच्यात रोजगार किंवा बेरोजगारी ही व्यक्तीच्या एककामध्ये मोजली जाते. व्यक्तीच्या एककामध्ये म्हणजे कसं? असं समजा की हे एक राज्य आहे, याच्यामध्ये एकच माणूस आहे. ठीक आहे, एकच माणूस आहे म्हणजे श्रमशक्ती किती झाली? 1 झाली. करेक्ट, ठीक आहे. आता समजा याने आता आपण युज्युअल स्टेटसचं बघू आधी. समजा याला 365 दिवसापैकी याने 200 दिवस एखादं मेन काम केलं प्रिन्सिपाल स्टेटस आणि 60 दिवस एखादी सबसिडरी स्टेटस केलं. म्हणजे हा आपल्या डेफिनेशननुसार, ओके, आपल्या डेफिनेशनमध्ये काय आहे? सबसिडरी 30 दिवसांपेक्षा जास्त आणि इन जनरल बाकीचं 2 महिने वापरलं जातं, पण हे काही फिक्स नाही आहे. याचा ॲक्च्युली NSSOच्या याच्यात उल्लेख पण नाही आहे, पण काही पुस्तकांमध्ये दिलं जातं किमान 2 महिने काम केलं तर, पण ते काही योग्य नाही आहे. बेसिकली किती त्याने मॅक्सिमम काम केलं प्रिन्सिपल स्टेटसमध्ये, सबसिडरी स्टेटसमध्ये, हे फक्त पकडलं जातं. सो एक श्रमशक्ती हा एकच व्यक्ती होता आणि तो काम करू शकत होता, त्या वयातला होता आणि त्याची काम करण्याची क्षमता पण होती, इच्छा पण होती, म्हणून श्रमशक्ती आली 1. याला हे एवढं काम मिळालं, मग हा रोजगारीत धरला गेला, म्हणजे रोजगारीत किती? 1. सो श्रमशक्ती 1 होती आणि रोजगारीत पण 1 होता. म्हणजे काय? बेरोजगारी 0 झाली, कारण श्रमशक्तीमध्ये एकच माणूस होता आणि तो रोजगारीत आहे. करेक्ट, म्हणजे बेरोजगारी 0 आणि रोजगारी 100%. आता इथे बघा, हा माणूस मोजला गेला, व्यक्ती मोजला गेला, पर्सन मोजला गेला, म्हणून याला पर्सन रेट किंवा व्यक्ती दर असं म्हणतात. याच पद्धतीने करंट वीकली स्टेटसमध्ये पण तेच केलं जातं. समजा एक राज्य आहे, त्याच्यात हे 2 माणसं आहेत आणि ही 15 ते 59 वयोगटातली आहेत, काम करायला उत्सुक आहेत, रेडी आहेत, सक्षम आहेत आणि कामाच्या शोधात पण आहेत. ठीक आहे, म्हणजे श्रमशक्ती किती झाली? श्रमशक्ती झाली 2. बरोबर, ओके. आता आपण काय मोजतोय? करंट वीकली स्टेटस. वीकली स्टेटसमध्ये आपल्याला माहिती आहे की एका आठवड्यामध्ये किमान 1 तास त्यांना काम मिळालेलं असलं पाहिजे. समजा हा जो होता, याला 1 तास काम मिळालं त्या आठवड्यामध्ये, याला मात्र फक्त अर्धा तास काम मिळालं. ठीक आहे, पूर्ण आठवडा मिळून ना. आपल्या डेफिनेशननुसार किमान 1 तास काम जर मिळालं आठवड्यात, तर तो रोजगारीत समजला जातो, म्हणजे हा रोजगारीत आहे पहिला. हा दुसरा, याला 1 आठवडा मिळून 1 ताससुद्धा काम मिळालं नाही, म्हणजे हा रोजगारीत नाही. करेक्ट, म्हणजे मग रोजगारीत किती? 1 पहिला. बरोबर, आणि बेरोजगार किती? 1. करेक्ट. सो रोजगारीचा रेट किती झाला? 2पैकी 1 रोजगारात आहे, म्हणजे 50%. आणि बेरोजगारीचा रेट किती झाला? 2 आहेत टोटल श्रमशक्तीमध्ये, त्याच्यातला हा हा एक बेरोजगार आहे, म्हणजे याचा पण रेट झाला 50%. बरोबर, म्हणजे 50% रोजगारीत आणि 50% बेरोजगारीत झालं.
सो याच्यात सुद्धा बघा आपण श्रमशक्तीमध्ये दोन काय मोजले, माणसं म्हणजे व्यक्ती म्हणजे पर्सन, आणि म्हणून याला काय म्हणतात, व्यक्ती दर किंवा पर्सन दर. CDS मध्ये मात्र व्यक्ती दर मोजला जात नाही. याच्यामध्ये जे मोजलं जातं ते मोजलं जातं पर्सन डेज. पर्सन डेज म्हणजे काय, व्यक्ती दिन, व्यक्ती नाही इथे, पर्सन नाही, पर्सन डेज किंवा व्यक्ती दिन दर. ओके, म्हणजे काय, समजा बघा की 1 मिनिट, श्रमशक्ती समजा हा एकच माणूस आहे एका राज्यामध्ये, ठीक आहे, काम करायला रेडी आहे, तो सक्षम पण आहे, म्हणजे श्रमशक्ती किती झाली, 1. ओके, आता समजा हा 7 दिवस, आठवड्याच्या 7ही दिवस, हे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7, हे आठवड्याचे 7 दिवस आहेत. या 7च्या 7 दिवस हा रोजगार शोधत होता, काम शोधत होता. म्हणजे हा एक व्यक्ती या दिवशी काम शोधत होता, म्हणजे व्यक्ती हा एक व्यक्ती आणि एक दिवस. ओके, करेक्ट, याची नोंद आपण 1 करणार. हा एकच व्यक्ती दुसऱ्या दिवशी पण काम शोधत होता, याच्यात आपण धरणार की अजून एक. बघा आता बघा, व्यक्ती एकच आहे, पण इथे आपण काय आहे माहिती आहे का, व्यक्ती आणि दिन याचं कॉम्बिनेशन करतोय. म्हणजे एक व्यक्ती आणि एक दिवस काम शोधत होता, त्याला आपण काउंट करणार 1. एक व्यक्ती तोच दुसऱ्या दिवशी पण काम शोधत होता, तर त्याला आपण परत 1 काउंट करणार. हाच व्यक्ती तिसऱ्या दिवशी पण काम शोधत होता, परत आपण 1 करणार. हाच व्यक्ती या दिवशी पण काम शोधत होता, परत 1. म्हणजे किती होतील या पद्धतीने, म्हणजे एकच व्यक्ती, ही एकच व्यक्ती 7 दिवस काम शोधत असेल तर ती 7 वेळा ॲड केली जाते आणि तिला 7 वेळा काउंट केलं जातं, आणि असं म्हटलं जातं की हे 7 हे एकूण व्यक्ती आहेत, व्यक्तिदिन आहेत. ठीक आहे, आता समजा या व्यक्तीला या दिवशी किमान 1 तासाचा रोजगार मिळाला. म्हणजे बघा आता आधी मी काय करतो, हे जे 7 मोजलं नाही ते लिहून घेतो, 1 1 1 1 1 1 1, करेक्ट. समजा हा एक व्यक्ती या पहिल्या दिवशी काम शोधत होता आणि त्याला 1 तासाचं किमान काम मिळून गेलं, तर हा रोजगारीत झाला. दुसऱ्या दिवशी तोच व्यक्ती काम शोधत होता, पण त्याला 1 तास पण काम मिळालं नाही, त्या दिवशी तो बेरोजगार झाला. तिसऱ्या दिवशी किमान 1 तासाचं काम मिळालं, रोजगारीत. 14 दिवशी मिळालं, रोजगारीत. 5व्या दिवशी नाही मिळालं, बेरोजगारीत. 6व्या दिवशी मिळालं, रोजगारीत. 7व्या दिवशी मिळालं 1 तासाचं काम, रोजगारीत. सो एकच व्यक्ती 7 दिवस मिळून आपण श्रमशक्ती काउंट करणार 7. खरं तर एकच व्यक्ती आहे, पण आपण काउंट करणार त्याला 7 वेळा. ठीक आहे, आता या आठवड्यामध्ये त्याला किती दिवस रोजगार मिळाला, 1 2 3 4 5. सो याला 5 दिवस रोजगार मिळाला. ठीक आहे, सो रोजगार आपण कॅल्क्युलेट करताना काय करणार, याला की बाबा हा 7 दिवस होता, याला 5 दिवस काम मिळालं, म्हणजे किती आलं बघा, 7 7 49, 7 1 7.71, म्हणजे 71% रोजगारी होती. आणि किती दिवस हा बेरोजगार होता, 1 2 दिवस, बरोबर. सो बेरोजगारीचा रेट आपण कसा काढणार, 7 दिवसापैकी 2 दिवस बेरोजगार. एकच व्यक्ती असली तरी आपण त्याला एक एक वेगळा वेगळा मोजतोय, बरोबर. सो 7 0 0 0 ठेवला, त्याच्यानंतर 7 दुणे 14, उरले 6, त्याच्यावर 0, 7 8 56, 28%. सो 0.28 म्हणजेच 28% साधारणतः रफली बेरोजगारी झाली. ओके, सो अशा पद्धतीने करंट डेली स्टेटसमध्ये कशाने मोजला जातो, हा व्यक्ती दिन दर, काय म्हणतात त्याला, वेगवेगळी नावं आहेत.
व्यक्ती दिन दर म्हणजेच पर्सन डे रेट, कारण पर्सन आणि डे व्यक्ती आणि दिवस यांच्या कॉम्बिनेशनने मोजतो आपण, किंवा याला टाइम रेट म्हणजे काल दर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ओके. आता बघा मित्रांनो, जी बेसिकली US म्हणजे युज्युअल स्टेटस किंवा युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस असं ज्याला म्हटलं जातं, याच्याने आपल्याला कोणती बेरोजगारी कळते, तर मेनली चिरकालीन म्हणजे क्रोनिक. कारण काय बघा, मुळात आपण हा जो मोजतो आहे हा 365 दिवसांसाठी मोजतो आहे. म्हणजे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला 365 दिवस म्हणजे 1 वर्षातल्या मेजर वेळ काम मिळत नसेल तर याचा अर्थ ती क्रोनिक बेरोजगारी आहे, दीर्घकालीन आहे, चिरकालीन आहे, किंवा मग हंगामी आहे. हंगामी करेक्ट, सीझनल, कारण एक मोठा सीझन त्याला मिळत नाही आहे वर्षाचा विचार केला तरी सुद्धा, किंवा मग चक्रीय सायक्लिकल, की काहीतरी व्यापार चक्र आलेलं आहे मंदीचं. सो US युज्युअल स्टेटस सामान्य स्थितीच्या कन्सेप्टने आपल्याला क्रोनिक किंवा सीझनल किंवा सायक्लिकल बेरोजगारी साधारणतः कळते. त्याच्या अगेन्स्ट करंट वीकली स्टेटस. आता वीकली स्टेटसमध्ये आपण काय मोजत असतो, एका आठवड्याचं मोजत असतो. त्याच्यामुळे याच्यात बेसिकली अल्पकालीन म्हणजे असं असू शकतं की ज्या आठवड्यात आपण मोजलं त्या आठवड्यात बेरोजगार होता पण दुसऱ्या आठवड्यामध्ये रोजगारीत होता. सो अल्पकालीन बेरोजगारी कळते. काही वेळा छोट्या पद्धतीने जी छोटे हंगामी बेरोजगारी असते ती पण कळू शकते, किंवा अत्यंत छोटी बिझनेस सायकल्स असतात ती चक्रीय बेरोजगारी पण कळू शकते आपल्याला. ठीक आहे. CDS करंट डेली स्टेटस म्हणजे वर्तमान दैनिक स्थितीमध्ये आपल्याला पुन्हा अत्यंत अल्पकालीन, कारण याच्यामध्ये आपण फक्त एका दिवसाचं मोजत असतो, एका दिवसात तो बेरोजगार होता का. सो व्हेरी हे अल्पकालीन किंवा आंशिक. आंशिक म्हणजे काय की दिवसाचं संपूर्ण वेळ त्याला रोजगार मिळत नाही. आपल्याला माहिती आहे की या करंट डेली स्टेटसमध्ये 1 ते 4 तास याला अर्धा दिवस समजला जातो, 4पेक्षा जास्त असेल तर पूर्ण दिवस समजला जातो, आणि 1 तासापेक्षा पण कमी असेल तर बेरोजगार समजलं जातं. म्हणजे काही लोक असे असू शकतात की ज्यांना खूप कमी काम आहे दिवसाला, म्हणजे आंशिक फक्त काम आहे, पार्शल फक्त काम आहे, ती बेरोजगारी कळते. खुली बेरोजगारी कळते, ओपन अनएम्प्लॉयमेंट करते. प्रच्छन्न म्हणजे काय, छुपी बेरोजगारी, की त्याला बेसिकली तो कुठेतरी काम करतोय पण प्रत्यक्षात त्याने काम नाही केलं तरी चालणार आहे, अशी सुद्धा बेरोजगारी कळते. ओके. सो या 3 कन्सेप्टमधले महत्त्वाचे फरक काय आहेत, एक म्हणजे की कोणती बेरोजगारी त्याच्याने कळते ते आपण आता बघितलं, आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने बेरोजगारी मोजली जाते ते आपण बघितलं की US मध्ये आणि करंट डेलीमध्ये करंट वीकलीमध्ये CWS मध्ये आपण काय मोजतो, व्यक्ती दर किंवा पर्सन रेट मोजतो, म्हणजे एक व्यक्ती एकदाच मोजली जाते. याच्या उलट करंट डेली स्टेटस म्हणजे वर्तमान दैनिक स्थितीमध्ये व्यक्ती आणि काय व्यक्ती दिन दर मोजला जातो. म्हणजे एक व्यक्ती एका आठवड्यातल्या 7 दिवशी 7 वेळा मोजली जाते. ओके. सो या बेसिक कन्सेप्ट आहेत, या फक्त तुम्हाला क्लिअर पाहिजेत, आणि याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल एखादा लेटेस्ट अहवाल घेऊ आणि त्या अहवालामध्ये ही आकडेवारी काय आहे ते बघू. ओके. थँक्यू व्हेरी मच.